HLL आणि गव्हर्नमेंट NHMने एकत्र मिळून हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. ह्याचा मागचा उद्देश एकच आहे की आपले जे पेशंट्स आहेत, डायलिसिसचे पेशंट्स आहेत, ह्या प्रत्येक गोष्टी म्हणजे अगदी फायनान्शियल, सायकोलॉजिकल अशा भरपूर बर्डनमधून जात असतात. तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवलेल्या आहेत, जे आहे ॲसेसिबिलिटी, अफोर्डेबिलिटी आणि अवेलेबिलिटी. म्हणजे की अवेलेबल, इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल हव्या पेशंट्सना. म्हणून आम्ही ग्रामीण रुग्णालय किंवा SDH अशा रुग्णालयांमध्ये हे डायलिसिस केंद्र चालू केले, सो दॅट इथून लांब सिटी एरियामध्ये जाऊन त्यांना डायलिसिस करायची गरज लागत नाही. इथल्या इथे जवळच्या जवळ त्यांना डायलिसिस मिळतं. दुसरं आहे की आम्ही फ्री ऑफ कॉस्ट डायलिसिस पेशंट्सला देतो. आणि एक आहे की त्याच्यामध्ये सगळे मेडिसिन्स, इक्विपमेंट्स ह्या सगळ्या गोष्टींच्या काळजी घेतल्या जातात. इवन आम्ही नेफ्रोलॉजिस्टची जी कन्सल्टेशन्स आहेत, डायटिशियन्सचे जे कन्सल्टेशन्स आहेत, तेही फ्री ऑफ कॉस्ट आम्ही ही सुविधा त्यांना पेशंट्सना देतो. तर डायलिसिसची प्रोसिजर ही एक्झॅक्टली काय असते, तर दोन्ही किडनी फेल झाल्यानंतर शरीरामध्ये रक्त जे प्युरिफिकेशनचं काम असतं, शुद्ध करण्याचं काम असतं रक्ताचं, ते होत नाही. सो आम्ही डायलिसिस मशीनवर ते करतो. तर ही 4 तासाची प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये पेशंटच्या बॉडीमधून ब्लड काढलं जातं की ते प्युरिफिकेशन आपण करतो. जे आपली किडनी असते तशीच एक आर्टिफिशियल किडनी असते, ज्याचं नाव असतं डायलेझर, आपण त्याला म्हणतो. तर डायलेझर थ्रू पेशंटचं ब्लड जे आहे ते प्युरिफाय करून आम्ही पुन्हा पेशंटच्या बॉडीकडे देतो. असेच इतर फंक्शन्ससुद्धा किडनीजचे आहेत, जसे की रक्त वाढवणं किंवा इतरही आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला मेडिसिन्स लागतात. तर आपण जरी बाहेर प्रायव्हेटायझेशनमध्ये करू किंवा गव्हर्नमेंटमध्ये जरी आपण डायलिसिस करत असू, तर त्या गोष्टींचे, इक्विपमेंट्सचे, मेडिसिन्सचे पैसे लागतात आणि ते खूप जास्त कॉस्टली असतं आपण बघायला. पण तेही आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो महाडायलिसिस या प्रोजेक्टमध्ये. त्यामुळे पेशंटला हे सगळं इझी पडतं, सगळं सुविधा या सगळं व्यवस्थित पडतं. त्यासाठी पण डायलिसिस करावं लागतं. ॲक्च्युली क्रिएटिनाइन आणि हे ॲक्च्युली कसं असतं, ज्या वेळेला पेशंटला बायोलॅटरल मेडिकल रिनल डिसीज वगैरे काही असतं किंवा दोन्ही किडनी ज्या वेळेला फेल होतात, तर त्यावेळेला पेशंटला डायलिसिसची गरज असते. आता याच्यावर बरेचसे तर्क, आता काही पेशंटला कसं क्रिएटिनिन जास्त असेल, लघवी वगैरे जरी व्यवस्थित होत असेल तर मेडिसिनवर पण ते जर का मेंटेन होत असतील तर त्यांना आपण हे करतो. पण ज्यांचं क्रिएटिनिन खूप जास्त आहे, ज्यांना लघवी होत नाही, हातापायाला सूज लागते, दम लागतो, अशा पेशंटला डायलिसिस घेऊन त्यांच्या शरीरातलं जे क्रिएटिनिन वगैरे जे वाढलेलं असतं ते आपण याच्याद्वारे हे करतो. आणि आपल्या महाडायलिसिसमध्ये ज्यांना ज्या वेळेला आपण हे करतो तर नेफ्रोलॉजीच्या सुपरविजनवर आपण त्यांना डायलिसिस देतो. तर आता हे डायलिसिस आठवड्यातून 2 वेळा द्यायचं, 3 वेळा द्यायचं का आठवड्यातून 1दा द्यायचं. तर तो पेशंट ज्या वेळेला डॉक्टरांकडे वारंवार उपचारासाठी, फॉलोअपसाठी येतो तर त्याच्यावर ते ठरतं. आपण महाडायलिसिसमध्ये पेशंटला ज्या वेळेला येतं तर त्याला इंजेक्शन इरिथ्रोपोएटिन, इंजेक्शन आयर्न आणि आहार तज्ञ यांच्या नियमित ऑब्झर्वेशनखाली त्यांना ते उपचार चालू होते आणि ते डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने डायलिसिस घेऊन त्याचं जे काही आयुष्यमान आहे तर तो वाढू शकतो. आज जी सेवा जी चालू केलेली आहे ही खरी म्हणजे सेवा हे BOT तत्वावर आहे. म्हणजे शासनाने हे त्यांना चालवण्यासाठी दिलं आणि याचा पूर्ण खर्च मला वाटते की 18 रुग्णांच्या मागे जवळपास त्याची जी काही रक्कम म्हणजे 25,000 काय आहे ती रक्कम पूर्णपणे शासन त्या ठिकाणी देणार आहे. म्हणजे यामध्ये असे नेफ्रोलॉजिस्ट असतील किंवा टेक्निशियन, मेडिकल ऑफिसर असतील, हे पूर्णपणे हे त्यांचे स्वतः आणि त्यांचे जे चार्जेस असतील ते महाराष्ट्र शासन त्यांना त्या ठिकाणी देणार आहे. आत्ता आपल्या इथे 5 मशीन अवेलेबल आहे. तर आपलं सेंटर जे आहे तर सोमवार ते शनिवारपर्यंत रोज चालू राहील. रोज डायलिसिस आहे. ज्या पद्धतीने आता आपल्याकडे पेशंट रजिस्टर होत जाते, मग तसं त्यांचं स्क्रीनिंग करून त्यानुसार त्यांना कन्सल्टेशन करून त्यानुसार त्यांचं शेड्यूल आपण बनवणार. आणि कसं असतं, एका पेशंटला साधारणतः 4 तास लागतात. पण कसं आता मशीनचं प्रायमिंग म्हणा, क्लिनिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी करत साधारणतः एका पेशंटला एक अंदाजे 5 तास लागतात. मग पेशंट 4 तासाचं त्याचं SD डायलिसिस असतं आणि त्यानुसार जे काय आहे तर बाकीचं एक साधारणतः 5 तास, फक्त 4 तासाचं. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.